नमस्कार. अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. लवकरच पाडवा येत आहे, आपल्या मराठी नवीन वर्षाचा पहिला सण. तर त्यासाठी गुढीची गाठी आज आपण घरच्या घरीच बनवणार आहोत आणि ती पण अगदी 5 ते 10 मिनिटात बनून तयार होते. अगदी तुम्ही जरी पहिल्यांदी बनवत असाल तरी तुमची गाठी अगदी परफेक्ट जमेल. त्यासाठी रेसिपी संपूर्ण पहा. रेसिपीमध्ये मी खूप बारीक सारीक गोष्टी सांगितल्या आहेत. सुरुवातीला तर मी इथं आप्पे पात्र घेतलंय. आप्पे पात्र नसेल तरी काही हरकत नाही, मी ताटात सुद्धा गाठी बनवून दाखवणार आहे. तर आपल्याला ह्या आप्पे पात्राला थोडंसं बटर किंवा तेल किंवा तूप लावून घ्यायचं. शक्यतो बटर किंवा तूप लावून घ्या, गाठीला छान अशी चव येते. आणि त्याचप्रमाणे मी ताटाला सुद्धा थोडासा बटरचा हात फिरून घेणार आहे, म्हणजे आपली गाठी चिकटणार नाही, अगदी सहज निघून येईल. आणि आपल्याला इथं अगदी थोडंसं बटर किंवा तूप लावून घ्यायचं, जास्त पण लावायची गरज नाही. त्यानंतर एक वाटीत थोडंसं पाणी घेतलंय आणि आपल्याला असा धागा घ्यायचा आहे. हा सुती धागा घेतलाय मी इथं जाडावाला, आणि तो आपल्याला आता अशा पद्धतीने थोडासा वल्ला करून घ्यायचा आहे, म्हणजे धुवून घ्यायचा आहे. शक्यतो असा सुती धागा आणि जाडावाला घ्या, म्हणजे आपल्या गाठीत व्यवस्थित असा बसेल. हा धागा धुवून घेतल्यानंतर परत आप्पे पात्र घेतलं आणि त्या आप्पे पात्रामध्ये अशा पद्धतीने हा धागा मांडून घ्यायचा. आपल्याला व्यवस्थित असा मांडून घ्यायचा, म्हणजे घाटीमध्ये व्यवस्थित असा बसला जाईल. आणि पाहू शकता अशा पद्धतीने एकदम खाली पण नाही मांडायचा आणि एकदम वर पण नाही मांडायचा. तर अशा पद्धतीने आपल्याला मधोमध असा धागा मांडून घ्यायचा, म्हणजे घाटीमध्ये सुद्धा एकदम मधोमध असा धागा बसेल आणि आपली घाटीसुद्धा व्यवस्थित अशी बनेल. तर अशा पद्धतीने मी आप्पे पात्रामध्ये धागा मांडून घेतला आहे आणि लगेच ताटामध्ये सुद्धा अशा पद्धतीने आता धागा पसरून घेते. ताटामध्ये तर फक्त असा आपल्याला पसरून द्यायचा आहे, पाहू शकता अशा पद्धतीने. आणि ही लगेच आपल्याला साईडला ठेवून द्यायची. पण ही स्टेप आपल्याला सर्वात अगोदर करायची आहे. आणि नंतर आता एक पातेलं घेतलं आहे, त्या पातेल्यामध्ये 1 वाटी साखर टाकून घ्यायची आहे. आपल्याला 1 वाटी साखरेला थोडंसं पाणी घेतलं आहे, अगदी साखर बुडेल इतकंच पाणी घ्यायचं आहे. म्हणजे साधारण पाव वाटी पाणी घेतलं इथं मी. पाणी कमी घेतलं म्हणजे साखरेला चाचणी पण पटकन बनते. आता गॅस पेटून घेतला आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची. लो गॅसवरच ही साखर छान अशी वितळून घ्यायची. आणि साखर पटकन वितळण्यासाठी, पटकन चाचणी येण्यासाठी आपल्याला सारखं असं ढवळत राहायचं, म्हणजे खाली साखर लागत पण नाही. आणि पाहू शकता पूर्ण साखर 1-2 मिनिटामध्येच वितळली गेली. आणि आपली घाटी पांढरी शुभ्र येण्यासाठी आपल्याला ह्या पाकामध्ये 1 चमचाभर दूध टाकायचं आहे. दूध टाकल्याने काय होतं, तर साखरेवरची जी मळी आहे ती फेसाद्वारे वरती येते. पाहू शकता दूध टाकून मी छान असं हलवून घेतलं आहे आणि लगेच असा फेस व्हायला लागला आहे आणि साखरेवरची पूर्ण मळी म्हणजेच कचरा वरती येतो. आणि आपल्याला आता हा कचरा अशा पद्धती अगदी अलगद चमच्याने काढून घ्यायचा आहे, म्हणजे आपली घाटीसुद्धा मस्त पांढरी शुभ्र येईल. आपल्याला इथं जास्त दूध वापरायची गरज नाही, फक्त 1 चमचा भरच दूध वापरायचं आहे. आणि पाहू शकता पूर्ण मळी निघून आलेली आहे. आपल्याला मध्ये मध्ये पाक आता चेक करायचा आहे. साधारण 1-4 मिनिटांनी अशा पद्धतीने थोडासा प्लेटीमध्ये पाक घेतला आहे आणि चेक करून घेते. तर पाक अजून पांगतोय, म्हणजे अजून बनलेला नाही. तर अशा पद्धतीने सारखं मिक्स करायचं, म्हणजे पाक खाली लागणार पण नाही आणि पाक पटकन बनला पण जाईल. आता पाहू शकता इथं तार बनायला लागली, पण तरी पण म्हणावं अशी तार अजून बनलेली नाही. आपल्याला घाटीसाठी पाक असा घट्टसर लागतो आणि हा पाक अजून आपला पांगतोयच. तर आणि पाहू शकता अशा पद्धतीने बोटाला चिकटतोय सुद्धा. तर आपण अजून पाक शिजून घेतलाय आणि पाहू शकता आता पाक घट्ट बनायला लागलाय, पांढरा शुभ्र सुद्धा दिसायला लागलाय. अशा पद्धतीचाच पाक हवा आहे आपल्याला. आणि पाहू शकता आता असा पटकन पडला पण नाही जात. आता पळीत घेतलाय मी, असा टिपके टिपके पडतात. तर आता हा पाक घाटीसाठी परफेक्ट झालेला आहे. आता मी गॅस बंद करते, कारण पाक बनलेला आहे आणि पांढरा शुभ्र सुद्धा दिसतोय आणि पळीने टाकताच गोळीचा आकार झालाय, म्हणजे पाक एकदम परफेक्ट असा झालाय. तर मी पातीला आता खाली घेतलंय आणि थोडासा पाक आपल्याला अशा पद्धतीने हलवून घ्यायचा आहे पुन्हा एकदा. आणि आपल्याला आता हा पाक
ह्या आप्पे पात्रामध्ये टाकून घ्यायचं आहे। तुम्हाला घाटी किती पातळ किंवा जाड हवी त्यानुसार तुम्ही पाक टाकून घेऊ शकता। तर मी इथं साधारण पोहे खाण्याचा 1 ते 1.25 चमचाभर पाक टाकून घेतलाय। तर गाठी अगदी परफेक्ट होती, खूप जास्त जाड नाही किंवा खूपच पातळ नाही। तर इथं दोरा वरती आलता, तर मी अशा पद्धतीने चाकूने थोडासा दोरा मधोमध करून घेतलाय आणि पूर्ण आप्पे पात्राच्या कप्प्यामध्ये पाक टाकून घेते। आणि ही प्रोसेस आपल्याला थोडीशी फास्ट करायची, नाहीतर पाक थंड झाला की परत त्याची साखर बनेल, कारण आपल्याला गाठीसाठी असाच घट्टसर पाक लागतो आणि हा थंड झाल्यावर परत त्याची साखर बनते। तर मी दोरा सुद्धा व्यवस्थित असा मधोमध करून घेतलाय आणि लगेच आपल्याला आता उरलेल्या पाकापासून ताटामध्ये गाठी बनवून घ्यायची। ताटामध्ये सुद्धा छान अशी गाठी बनली जाते। आता तुम्ही पुढे पाहतालच, तर अशा पद्धतीने थोडासा पाक मी ताटामध्ये सुद्धा टाकून घेते। अशा पद्धतीचा गोल गोल आकारात टाकून घ्यायचा थोडासा। आणि आता पाक जास्त घट्ट व्हायला लागलाय, तर आपल्याला पटकन टाकून घ्यायचा। आणि जर जास्तच घट्ट झाला आणि त्याची गाठी जर बनत नसेल, तर आपल्याला आता ह्यामध्ये थोडंसं 1 चमचाभर पाणी टाकून घ्यायचं। 1 मिनिटभर मिक्स करीत गॅसवर पुन्हा वितळून घ्यायचं, म्हणजे आपला पाक परत गाठी बनवायच्या योग्य होईल। तर पाहू शकता आता पाक आता घट्ट झालाय आणि थोडासा पाक उरलेला आहे, तर तो पण मी ना अशा पद्धतीने थोडासा चाकूने मोकळा करून घेते आणि 1 चमचाभर पाणी टाकून वितळून घेतलाय आणि मस्त असा ब्राऊन कलर आलाय। आता मी हे आप्पे पात्राच्या 1 कप्पा मोकळाच आहे, तर त्यामध्ये हा उरलेला पाक टाकून घेते। जर तुम्हाला ब्राऊन कलरच्या घाटे हवे असेल, तर तुम्ही अगोदर साखर टाकायची आणि साखर थोडीशी वितळून घ्यायची आणि त्यानंतर पाणी टाकायचं, म्हणजे ब्राऊन कलरच्या घाट्या बनून तयार होत्या। तर इथं पाहू शकता आपल्या घाट्याला मस्त असा पांढरा शुभ्र कलर आलाय आणि छान दिसत आहेत। आणि आता मी 15 मिनिटानंतर अशा पद्धतीने घाट्या मोकळ्या करून घेते, तर अगदी अलगद अशा मोकळ्या होतात आणि दिसतात सुद्धा सुंदर, किती छान दिसतात। पाहू शकता दोरा सुद्धा मधोमध असा लागला गेलाय। तर इथं मी चमच्याने 1 गाठी काढून पाहिली, तर चमच्याने काही व्यवस्थित जमत नव्हती, तर अशा पद्धतीनेच घाटी मी मोकळी करून घेतली। ह्या पद्धतीने सोप्या जात होत्या। दोन्ही कून पण अशा पद्धतीने उचलून घ्यायची, म्हणजे गाठी तुटत पण नाही, दोरा पण निघून नाही येत आणि अगदी अलगद अशा घाट्या निघून येतात। तर पाहू शकता इथं आप्पे पात्रामधल्या सर्व गाठ्या मी काढून घेतल्या। मस्त अशी घाटी तयार झाली, रंग सुद्धा सुरेख आलाय। अशा पद्धतीच्या घाट्या नक्की बनवून पहा। जर तुम्ही ह्या सर्व स्टेप फॉलो करून जर गाठी बनवली, तर अजिबात गाठी बिघडण्याचा किंवा चुकण्याचा प्रश्नच येत नाही। तर मी आता ताटातली गाठी सुद्धा उचलून घेतली आणि ताटामधली गाठी सुद्धा छान अशी निघली। दोन्ही प्रकारच्या गाठ्या मस्त अशा झालेल्या आहेत आणि अगदी पटकन होतात। गाठी बनवायला जास्त वेळ सुद्धा लागत नाही आणि ह्या गाठ्या एकदम खुसखुशीत अशा होतात, मुलं सुद्धा आवडीने खातात। तर यावर्षी तुम्ही सुद्धा अशा प्रकारच्या गाठ्या नक्की बनवून पहा। रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगायला विसरू नका। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। तुम्हाला व तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।